नमस्कार. काल मी वडिलांच्या आठवणीचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याला खूपच चांगला, म्हणजे आजपर्यंत मी व्हिडिओ टाकतच होते, पण हा जो वडिलांच्या आठवणींचा व्हिडिओ टाकला त्याला 23,000 व्ह्यूज झाल्या. मला समजलं नाही. प्रवचन वाचून झाल्यानंतर सहज त्या वाक्यावरून मला आठवण झाली आणि म्हणून मी तो व्हिडिओ बनवला. एकही अक्षर कुठेही कागदावर लिहिलेलं नव्हतं आणि एवढा छान प्रतिसाद तुम्ही सर्वांनी दिला आणि म्हणून मला असं वाटलं की आणखी एक दोन आठवणी सांगण्यासारख्या आहेत, त्याचाही आपण एक व्हिडिओ बनवूया. म्हणून हा खास व्हिडिओ. मला ज्यावेळी मी कॉलेजला होते त्यावेळी हिंदी गाणी ऐकायला सगळ्यांनाच आवडतं. मलासुद्धा गाण्याची प्रचंड आवड आणि वडील धार्मिक असल्यामुळं गाडीतून कुठं जायचं म्हटलं की देवाचीच गाणी लावायचे आणि त्यामुळं मग आपल्याला त्या वयामध्ये असं वाटतच असतं की पिक्चरची गाणी ऐकावी. मग मला पण खूप छंद होता. श्रावणच महिना होता त्यामुळं आणि मला ती आठवण सांगायला जास्त इच्छा झाली. आणि मग श्रावणी सोमवार असल्यामुळं कुरवली म्हणून एक देवस्थान, छोटंसं देवस्थान आहे, त्या देवस्थानाला वडील घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर वडील पुढं गेले होते. मग त्यांच्या आरत्या वगैरे खूप असतात. मग आपण नंतर जाऊया असा विचार करून मला असं वाटलं की आपण गाडीतच बसलो आहे तर आपण थोडं गाणी ऐकूया म्हणून. आणि एवढं मला आता एक्झॅक्टली त्यावेळीचं आठवत नाही, पण एवढं आठवतं की एकदा चावी फिरवल्यावर म्युझिक ऑन होत होतं आणि त्याच्या पुढे एक चावी फिरवली की गाडी स्टार्ट होत होती. मग एवढा विचार न करता म्युझिक ऐकायचं म्हणून मी फोर व्हीलर महिंद्रा मॅक्स वडिलांनी घेतलेली होती, त्या फोर व्हीलरची चावी फिरवली आणि गाडी सुरू झाली. भीतीचा गोळा पोटामध्ये येतो म्हणजे काय असतं हे मी माझ्या आत्तापर्यंतच्या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये त्यावेळी मला ते समजलं. अरे, आपल्या वडिलांनी काय कर्ज काढून नसेल किंवा फंडातले पैसे घालून ही गाडी एवढी घेतलेली आहे, मोठी शेतातल्या कामासाठी शेतात जावं लागतं म्हणून, आणि आज आपण फक्त गाणी ऐकायची म्हणून ती चावी फिरवली आणि गाडी सुरू झाली. त्या क्षणी मला काहीच समजलं नाही आणि गाडी तशीच पुढे गेली. त्यानंतर तरी मला असं, मग त्यावेळी मला एवढं काही गाडीतलं माहिती नव्हतं, असं वाटत होतं की मला चावी परत फिरवावी म्हणून. तोपर्यंत माझा भाऊ तिथेच होता. तो मला, प्रिया पहिल्यांदा तू बाजूला हो, आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर मग मी बाकी सगळा विचार करून सोडून दिला आणि स्वतः बाजूला झाले. आणि त्यानंतर कुरवली हे देवस्थान जे आहे ते छोटंसं आहे आणि त्यामध्ये आम्ही बहुतेक महाराजांना भेटायला गेलो होतो, त्यामुळं तिथे गर्दी वगैरे काही नव्हती, पण असे सिमेंटचे खांब जे असतात ना ते खांब होते. ते खांब 2-3 पडले आणि शेवटी जो मेन मोठा महत्त्वाचा जो लाईटिंग काय म्हणतात त्याला, वायरचं कनेक्शन वगैरे असणारा जो मोठा डांब आहे तो तिथे होता आणि त्या डांबाला गाडी धडकली आणि तिथेच ती गाडी थांबली. आणि ज्यावेळी आम्ही जाऊन बघितलं सगळ्यांनी तर गाडीला कुठेही धक्का लागला नव्हता आणि जे अगोदर डांब पडले होते ते डांब पडले होते आणि त्याच्यावरून गाडी गेली होती व्यवस्थित, म्हणून गाडीला काहीच झालं नव्हतं. बापरे, त्यावेळी मी देवाला इतके म्हणजे मनापासून आभार मानले की खरंच तू गाडीला काहीही धक्का लावला नाहीस. त्याबद्दल म्हणजे किती बोलावं तेवढं, म्हणजे कृतज्ञता किती व्यक्त करावी तेवढी कमी आहे. आता मनामध्ये भीती, वडील काय म्हणतील, पण विशेष सांगायचं म्हणजे आठवण सांगण्याचा हेतूच हा आहे की एवढं आपल्या मुलीनं गाडीची चावी सुरू केली, गाडी पुढं गेली, नुकसान झालं, डांब पडले, पण तरीसुद्धा वडिलांनी एकही शब्द रागाचा काढला नाही. जे आपल्याला ज्यावेळी आपण ह्या गोष्टी बघतो त्यावेळी स्वतःलाच विशेष वाटतं की आपण त्यांच्या जागी असतो तर ते आपल्याला तरी साध्य झालं असतं का, आपण कशी सुरुवात केली असती ओरडायला. म्हणजे ह्या ज्या आठवणी आहेत, हे जे आपले वडील वागलेले आहेत ते म्हणजे कधीच विसरता न येण्यासारखं आहे. आणि म्हणून मग असं बोलत असताना सुद्धा भरून यायला होतं. हा झाला एक प्रसंग की एवढी मोठी चूक होऊनसुद्धा एकही शब्द रागाचा त्यांनी काढला नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर लहानपणापासून त्यांनी आम्हाला कुठल्याच गोष्टीला जबरदस्ती कधीच केली नाही, फक्त प्रोत्साहन. आता आपण मानसशास्त्रामध्ये वाटतो की मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, चांगलं म्हटलं पाहिजे, तर ॲक्च्युली ते त्यावेळी करतच होते.
एखाद्या स्पर्धेमध्ये जरी भाग घेतला, भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला, नंबर न येऊ दे तरीसुद्धा घरी आल्यानंतर 100 रुपयाची नोट ही मिळणारच. कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घ्या. काकड्याला गेलं आणि तिथं मग देहाची तिजोरी वगैरे गाणं म्हटलं, घरी आलं की वडिलांकडून कौतुकाचे शब्द हे ऐकायला मिळणारच. म्हणजे एवढं छान सकारात्मक प्रेरणा त्यांनी दिली होती. म्हणजे घरामधलं काम, अगदी झाडू मारायचं जरी काम असेल तरी ते म्हणायचे, तुम्ही करू नका, तुम्ही फक्त अभ्यास करा, नॉलेज इज पॉवर. म्हणजे ज्ञान हीच एक शक्ती आहे. आणि त्यांना स्वतःला सुद्धा खूप आवड होती. नोकरी पहिल्यांदा कॅशियर वगैरे लागल्यानंतर त्यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या आणि त्या परीक्षा पास होत होत ते पुढं प्रमोशन होत गेलं. त्याचबरोबर आणखी एक आहे की गोंदवलेची यात्रा होती आणि गोंदवलेच्या यात्रेमध्ये सकाळ सकाळ पहाटेच आम्ही गेलो होतो आणि त्यावेळीसुद्धा माझ्या आईचं 4-5 तोळ्याचं घंटण होतं, ते चोरीला गेलं. अशा वेळीसुद्धा ते काहीच बोलले नाहीत की हां झालं ना, तर हे सगळं रामाची इच्छा आहे, काहीच वाईट वाटून घेऊ नका. आणि असं बोलून आम्ही घरी निघून आलो. केवढा मोठा संयम, विचार करा. 5 तोळ्याचं घंटण गेल्यानंतरसुद्धा हे शांत राहू शकतात. आपल्या मुलीकडून ही चूक झाली तरीसुद्धा ते शांत राहू शकतात. म्हणजे एवढा मोठा संयम त्यांच्याकडे आहे. आणि मग ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती रामाच्या कृपेने घडते हा त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून त्यांना ते सहज शक्य झालं, सतत रामाचं नाव घेतल्यामुळं. आणि आजही ते तेच करीत आहेत. आणि मला त्या वयामध्ये, म्हणजे ज्यावेळी आम्ही कॉलेजला होतो त्यावेळी ज्यावेळी हे रामाच्या गप्पा करायचे त्यावेळी मला मनामधून थोडासा राग यायचा की आहे ना तुमची श्रद्धा, तर सगळ्यांना कशाला सांगत असेल महाराजांची कृपा, प्रत्येक गोष्टीला महाराजांची कृपा, काय म्हणायची गरज आहे. कारण एखादा माणूस जो आपल्याकडे आलेला आहे त्याला इंटरेस्ट असेलच असं नाही, मग हे प्रत्येकाला तेच का सांगत बसतात, असं मनातून थोडा राग यायचा. पण आता मी स्वतः घेतलेला अनुभव सांगते आणि मला ते बोलायची आज वेळ आली की 5 वर्ष झालं यूट्यूब चॅनल मी सुरू करून अनेक पुस्तकांचा परिचय देऊन मी एकूण मला वाटतं 4000 व्हिडिओ बनवले. तरीसुद्धा यूट्यूबचे माझे सबस्क्रायबर जे आहेत ते 6000पर्यंत आत्ता पोचलेले आहेत. पण मॉनिटाईज तर चॅनल काही झालेलं नाही. आणि मग मला बहीणच म्हटली की गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं तू वाच. आणि मग मी ते गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे व्हिडिओ सुरू केले. आणि एक दिवस माझ्या मनामध्ये आलं की आपण आता यूट्यूबवर जर टाकतोच आहे तर आपण फेसबुकवर पण टाकून बघूया. असा विचार करून 28 ऑगस्टला मी एक गोंदवलेकर महाराजांची प्रवचने हा व्हिडिओ फेसबुकला अपलोड केला. आणि तुम्हाला सांगायला म्हणजे आता हेच वास्तव आहे, तुम्ही बघू शकता की पुस्तक परिचय हा जो माझं पेज आहे फेसबुकचं, त्या पेजवर आज जवळजवळ 9000पर्यंत फॉलोअर्स पूर्ण होत आलेले आहेत. म्हणजे त्यावेळी त्या वयामध्ये मी वडिलांना म्हणत होते की म्हणजे मला मनातून वाटत होतं की काय सारखं राम राम राम, महाराजांची कृपा, प्रत्येक वाक्याला महाराजांची कृपा. म्हणजे त्यावेळी तो कंटाळा येत होता. पण आज मी तुमच्यासमोर मला हे म्हणायला आनंद वाटेल की आज फेसबुकवर जी आपली ओळख झालेली आहे ती श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन मी गेले वर्षभर वाचत आहे. आणि त्या प्रवचनांना तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याच्यामुळं माझी ओळख होण्याचं जे माझं स्वप्न होतं की गृहिणी म्हणून जगण्यापेक्षा आपली काहीतरी ओळख असावी, हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून मी आज असं म्हणेन की आज हे माझं जे स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते गोंदवलेकर महाराजांचीच माझ्यावर कृपा झाली. म्हणजे वडिलांचे आशीर्वाद आणि गोंदवलेकर महाराजांची कृपाच म्हणावी लागेल. जे ज्यावेळी आपण भक्ती करतो तर भक्तीचं फळ काय असेल तर भक्तीमुळं आपली दुःख कमी होत नाहीत. तर आपल्यावर एखादं दुःख जरी आलं तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये आपण संयमित किंवा त्या परिस्थितीने आपण घाबरून जाणार नाही. एवढी ताकद जी आहे ती ताकद श्रद्धेमुळं आपल्यामध्ये निर्माण होते. तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.